श्री वेताळेश्वर शिक्षण संस्था संचालित लातूर कॉलेज ऑफ फिजिओथेरपी, फार्मसी, सायन्स, नर्सिंग, BCA आणि ITI आणि राजीव गांधी इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटेक्निक लातूर या सर्व कोर्सेस मध्ये 2024-25 करता प्रवेश सुरू। 11वी-12वी नंतर फिजिओथेरपी, GNM नर्सिंग, BCA, D फार्मसी, B फार्मसी, M फार्मसी आणि 10वी नंतर पॉलिटेक्निक मध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स, कम्प्युटर, IT, इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल, सिव्हिल, 11वी-12वी ज्युनियर सायन्स कॉलेज मध्ये नीट आणि JEE ची तयारी। अशा वर्गांमध्ये प्रवेश घेण्यासाठी संपर्क करा 940 389 0372, 9860 77 7105। पत्ता SVSS एज्युकेशनल कॅम्पस, बसवेश्वर चौक, कातपूर रोड, लातूर। डॉक्टर अक्षय आर मुचंडी यांचा बीटेक मेकॅनिकल इंजिनिअरिंग आणि एमटेक मेकॅनिकल इंजिनिअरिंग ड्युअल डिग्री IIT मद्रासमधून केलेला आहे। त्यानंतर 6-7 वर्ष भारतामध्ये जॉब करून यांच्या हस्ते या ठिकाणी पुष्पहार अर्पण करून दीप प्रज्वलनाच्या कार्यक्रमासाठी सुद्धा मी त्यांना विनंती करतो। या सभागृहामध्ये उपस्थित असलेल्या सर्व पार्टिसिपंट्सना किंवा युवक युवतींना विनंती आहे की स्टेजच्या कार्यालयीन उभा आता जगज्योती महात्मा बसवेश्वर यांच्या प्रतिमेला हार घालून आणि दीप प्रज्वलन करून हे सुरुवात झालेली आहे। यावेळी आमच्या इथे उपस्थित असलेले जंगम समाजाचे नेते लातूर नगरीमध्ये या इव्हेंट VIP इव्हेंट 2024 लिंगायत वधूवर परिचयमध्ये आपले सहर्ष स्वागत करतो। सर्व समाज बांधवांना मी काल काही रात्री संबोधित केलं होतं। काल खूप छान प्रोग्राम झाला, अतिशय सुंदर असा प्रोग्राम झाला। जे लोक रात्री उपस्थित नव्हते त्यांना ते जाणीव नसावी, परंतु जे रात्री उपस्थित होते त्यांना ते माहीत आहे। एवढं सुंदर असा प्रोग्राम झाला। वधूवर परिचय क्षेत्रामध्ये किंवा वधूवर लग्न कार्यामध्ये ज्या ज्या काही अडचणी येतात त्या छोटासा एक प्रयत्न आहे ते हल करण्याचा किंवा त्याला सोयीस्कर करण्याचा। साधारणतः आम्ही जे किंवा महाराष्ट्रात सगळे लोक जे मेळावे घेतात, आम्ही महामेळावे घेतो, तर त्याच्यामधून काय आमच्यात मेळाव्यामध्ये 1 मिनिटामध्ये ते परिचय देऊन बाहेर पडावं लागतं। एखाद्याला वाद किंवा प्रकृती राहते आणि कुणाला माईक जवळ धरतं, कुणी लांब धरतं आणि त्याचा आवाज फ्रिक्वेन्सी लक्षात यायच्या अगोदर तर त्याचा बायोडाटा आणि परिचय संपलेला असतो। कारण तो जाताना लाईन मध्ये गेलेला असतो, त्याच्या अगोदर काही लाईन मध्ये मुली असतात आणि नंतर काही असतात, ते त्याला बर्डन येतं आणि त्या बर्डन मध्ये ते 1 मिनिटात आपला परिचय संपवून टाकतो। कोण काय बोललं की काय नाही की काही लक्षात येईना। तर हे असेच आम्ही कुणी मेळावे घेत होते, आम्ही तर 3-3, 4-4 हजार लोकांचे मेळावे महामेळावे घ्यायचो, परंतु सेम पद्धत त्याच्यामध्ये प्रत्येक जण यायचा 1 मिनिटामध्ये आपला परिचय द्यायचा, निघून जायचा। याच्यात आउटपुट काही निघताना दिसलं नाही। एकमेकांशी चर्चा केली आणि त्या चर्चेतून निष्पन्न असं झालं की त्यांनी आपापले जोडीदार सुरू करून बसले। आताही त्यांना जे बायोडाटे पसंत पडतात, आता दुपारी जे जेवण आहे त्या जेवणाच्या वेळेला आपल्याला जो कोणता बायोडाटा छान सिंपल बुके देऊन ज्यांनी रजिस्ट्रेशन केलं नसेल तर त्यांनी रजिस्ट्रेशन करून नावनोंदणी या ठिकाणी करायची आहे।
सोबतच ज्यांची मी नावं घेतलेली आहेत ती स्टेजच्या उजव्या बाजूला नेहा पाटील ऑस्ट्रेलिया यांचं ऑनलाईन इंट्रोडक्शन झालं असेल तर थांबायचं आहे. श्रीमंत तांदूळ. मला सांगा मॅडम, हा VIP इव्हेंट आहे आणि तुम्ही कुठून आलात आणि तुमचं काय मत आहे या इव्हेंटबद्दल? हा इव्हेंट या ठिकाणी चालू आहे. अतिशय उत्तम प्रकारे हा इव्हेंट चालू आहे. इथे VIP अशा प्रकारचं म्हणजे परदेशात राहणारी जी लोक आहेत त्यांना या ठिकाणी येता येत नाही किंवा वधूवर परिचय मेळाव्यात सहभागी होता येत नाही, पण या ठिकाणी ऑनलाईन पद्धतीनं जे त्यांचा परिचय करून दिला जात आहे त्याच्यामुळे सर्व लोकांना कळत आहे की समोरून म्हणजे कोण आहेत, या ठिकाणी डॉक्टर कोण आहेत, इंजिनियर कोण आहेत, त्यांचे पॅकेजेस काय आहेत, किंवा त्यांना जी आज काळाची गरज झाली आहे की पालकांना त्या वधूवरांची ओळख प्रत्यक्षरित्या होत आहे. आणि ही खरंच म्हणजे आज ह्याचीच गरज आहे. आणि खरोखर महाराष्ट्रातील अतिशय पहिल्यांदाच मी हा अशा प्रकारचा ऑनलाईन असा मेळावा पाहत आहे आणि अतिशय सुंदर प्रकारे तो संपन्न झालेला आहे. शिवा लिंगायत समाज या ठिकाणी संघटनेचे जे अध्यक्ष आहेत दयानंदजी पाटील साहेब यांनी खरोखरच अतिशय उत्कृष्टपणे या ठिकाणी हा मेळावा संपन्न केलेला आहे. या ठिकाणी बरेच बाहेरगावून अगदी म्हणजे न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया, तसेच US असेल, UK असेल, या इथंपासूनचे जे काही वधूवर या ठिकाणी खरोखर तर आलेलेही आहेत आणि ऑनलाईन पद्धतीनंही ते या ठिकाणी मेळाव्यामध्ये प्रत्यक्षपणे सहभाग घेत आहेत. आणि खरंच अतिशय गौरवशाली असं भाग्य आहे आमच्या लातूरचं की अशा प्रकारचा मेळावा या ठिकाणी संपन्न झालेला आहे. आणि निश्चितच मला वाटतं की यामधून वधूवर जे आहेत त्यांची पाहणी होईलच आणि योग्य अशी जोडीदार एकमेकांना मिळतील. मी विश्वनाथ मनोहर खडके, आवाज लातूर जिल्हा तेली समाज अध्यक्ष. या ठिकाणी VIP इन्व्हेस्टर 2024 लिंगायत वधूवर म्हणजे याच्यामध्ये लिंगायतातील सर्व जातीचा समावेश या ठिकाणी माळी, कोष्टी, स्वामी, तेली, लिंगायत अशा पद्धतीचा हा मेळावा दयानंद पाटील यांनी या ठिकाणी ठेवलेला आहे. ही काळाची गरज आहे, कारण का एकाच छताखाली आपल्याला सर्व वधूवर पाहण्यासाठी या ठिकाणी मिळतात. बाहेर देशातून जे आता आपल्याला ऑनलाईन जे कॅन्डिडेट होते त्यांनी आपला परिचय दिला व त्यांचे आईवडील या ठिकाणी येऊन स्वतः त्यांचा परिचय देतात. यामुळे ही काळाच्या गरज असल्यामुळे असे मेळावे मी तर म्हणतो हे आपल्या देशामध्ये पहिला VIP मेळावा आहे. कारण का याच्या अगोदर बरेचसे मेळावे झाले पण सार्वजनिक किंवा जास्त संख्या असलेले त्याच्यामधून साध्य काही होत नव्हतं. पण हा ज्या डॉक्टर असेल, इंजिनियर असेल अशा पद्धतीचे या ठिकाणी इंट्रोडक्शन झालेलं आहे आणि त्यांना या संधीचा पुरेपूर फायदा मिळत आहे. VIP मेळाव्याला आम्ही नांदेडहून आलेलो आहोत आणि हे अतिशय उत्तम प्रकारे जे शिवा संघटनेच्या वतीने चालतं आहे दयानंद पाटलांनी केला त्याच्याबद्दल आम्ही त्यांना शुभेच्छा देतो. आणि असे मेळावे प्रत्येक जिल्ह्याला व्हावेत आणि समाजामध्ये सुद्धा याचं जास्त प्रकारे प्रचार व्हावा त्या हेतूनं खूप चांगलं आहे. त्याबद्दल आम्ही नांदेडच्या वतीने महाराष्ट्र विद्यार्थी सभा नांदेडच्या वतीनं शुभेच्छा देतो. कल्याणराव यांची. ठीक आहे सर. सर्वांना प्रथम नमस्कार. शरणात VIP लिंगायत इव्हेंट जो आहे, मोठ्यानं बोला सर. VIP लिंगायत इव्हेंट जो आहे ते सर्वांसाठी अतिशय उपयुक्त आहे. आणि याच्यामध्ये एक ॲड केलेलं आहे की सर्व लिंगायत समाजाच्या पोट जाती हे महत्त्वाचं एक आगळं वेगळं एकच समाजनं इन्क्लूड न करता सर्व समाजाला घेऊन जे काही त्याच्यामध्ये पोट जाती असतील लिंगायत धर्मामध्ये समाजामध्ये हे सर्वांचं एकत्रितपणे हा इव्हेंट केलेला आहे ऑर्गनाईज. तरी यामध्ये सर्व बाहेर देशात राहणारे किंवा बाहेर राज्यात राहणारे जसं की तेलंगणा असेल किंवा बाहेर देशात राहणारे जपान, अमेरिका वगैरे असेल अशा सर्वांसाठी हा उपयुक्त इव्हेंट करलेला आहे. त्यांनी ऑनलाईन माध्यमातून हा इथं परिचय दिलेला आहे. ह्या सर्वांसाठी हा एकदम कामाचा इव्हेंट ठरेल. माझं नाव दयानंद पाटील. मी उमरगा म्हणून राहणार. मी उमरगा जिल्हा उस्मानाबाद. आमचे दयानंद सर आहेत लातूरमधले. ते संस्थापक अध्यक्ष आहेत. खूप चांगला अख्ख्या भारतात कुठं प्रसिद्ध झाला नाही आहे असं कार्यक्रम झाला आहे वीरशैव लिंगायत समाजाचा. शिवा संघटना दयानंद पाटील सर संस्थापकाध्यक्ष. खूप चांगला कार्यक्रम घेतलेला आहे. VIP ग्रुप राहणार उमर. माझं नाव कश्मीरा गंगाधर झगडे. माझं एज्युकेशन
पुण्यातून झाला आहे आणि कॉम्प्रिहेन्सिव्ह कोर्स देखील झाला आहे बंगलोरमधून. माझं स्पेशलायझेशन आहे एस्थेटिक आणि कॉस्मेटिक डेंटिस्ट्रीमध्ये. मी मुंबईमध्ये काम करते ॲज अन एस्थेटिक डेंटिस्ट विथ अ रिनाउंड सेलिब्रिटी डेंटिस्ट. पाटील साहेब, मला सांगा, हा जो प्रोग्राम तुम्ही घेतलेला आहे, अख्ख्या भारतामध्ये याची चर्चा आहे, तुम्ही संस्थापक अध्यक्ष म्हणून कशा पद्धतीने बघता याच्याकडे आपण? नमस्कार. मी सर्व हे चॅनल बघणाऱ्या प्रेक्षकांना एक आवाहन करू इच्छितो, नम्र आवाहन, की आजकाल आपल्या या लग्न प्रक्रियेमध्ये अनेक अडचणी येत आहेत. त्या अडचणी कुठंतरी दूर व्हाव्यात आणि त्याच्यामध्ये काहीतरी सोपं करता यावं म्हणून आमचा एक 9 जूनला उस्मानाबादला गेल्याच महिन्यात एक महामेळावा झाला होता. त्याला काशी जगद्गुरू वगैरे आले होते. ते 2 दिवसाचा कार्यक्रम आम्ही 1 दिवसात घेतला, अंध, अपंग, विधवा, घटस्फोटित आणि फ्रेश लोकांचा. त्यामुळे तिथं प्रचंड गर्दी झाली आणि तिथून एक नवीन विचार आला. अनेक जजचे वडील किंवा डिफेन्समधले जे लोक आहेत, जे लोक उघड परिचय देऊ शकत नाहीत, अशा लोकांकरता पाटील साहेब आपण एक वधूवर परिचय इव्हेंट घ्यावा. एक प्रायव्हेट इव्हेंट घ्यावा, ज्याच्यामध्ये हे जे लोक सार्वजनिक ठिकाणी परिचय देऊ शकत नाहीत ते या प्रायव्हेट इव्हेंटमध्ये परिचय देता येतात आणि ते परिचय देऊ शकतात. हा विचार पुढे आल्यानंतर असे हे जे लोक होते जे उघड परिचय देऊ शकत नव्हते त्यांचं प्रमाण खूप कमी होतं. मग त्यासोबत आता एवढ्या लोकांकरता तरी आपल्याला हे इव्हेंट घेता येण्यासारखं नाही आणि ते खर्चिक बाब असल्यामुळं आम्ही याला डॉक्टर, इंजिनियर, उद्योजक, व्यापारी आणि ज्याला 10 लाखाच्या पुढे पॅकेज आहे किंवा 15 ते 30 एकरपर्यंत जमीन आहे पाण्याची, अशा लोकांचा एक विशिष्ट कॅटेगरीचा आम्ही हा मेळावा आयोजित केला. आज इव्हेंट आयोजित केला. या इव्हेंटमध्ये जवळपास कर्नाटक, तेलंगणा, गुजरात, महाराष्ट्र, आंध्रा आणि मध्य प्रदेश आणि दिल्लीहून आलेले लोक होते. काही लोक तर ते खूप लांबून आले होते. अनेकांनी महाराष्ट्र पहिली वेळेस बघितला, अनेकांनी लातूर जिल्हा पहिली वेळेस बघितला, अनेकांनी लातूर शहर पहिली वेळेस बघितलं. या इव्हेंटमध्ये देशभरातील सर्व VIP लोक, UPSC पास झालेले मुलं मुली, क्लास 1 असलेले मुलं मुली, CA, आर्किटेक्चर, मोठमोठ्या पॅकेजचे 20 लाखापासून ते 5 करोड रुपयापर्यंतच्या पॅकेजचे मुलं मुली आज आपल्याला या इव्हेंटमध्ये पाहावयास मिळत आहेत. अनेक लोकांना काल रात्री आम्ही ज्यावेळेस फ्री झोन होता, रात्री 4 ते 10 पर्यंत आयोजकाच्या सोबत जे भोजनाचा कार्यक्रम होता, त्या कार्यक्रमामध्ये 3 खुर्च्या समोर आणि 3 खुर्च्या ह्या बाजूला आणि मध्ये टेबल. ज्यांना कुणाला आपला उमेदवार पसंत पडलेला आहे त्यांनी त्यांच्या आईवडिलांसहित आणि भोजन केलं आणि आपले आचार विचार एकमेकांच्या, जसं आपण म्हणतो जेवता जेवता त्याचे विचार पण पोटात जातात, त्या पद्धतीनं आपण हे यंत्रणा अवलंबली. सकाळी नाश्त्याच्या वेळेला पण तसेच, दुपारी केळीच्या पानावर आता छान सगळ्यांना 15-20 आयटमचं एक जेवण झालं, त्याही वेळेला तसेच. आता संध्याकाळी अजून एक नाश्ता आहे, त्यासोबत ज्यूस आहे परत. आणि हे करत असताना असे 4 वेळेला आपण इव्हेंटच्या वतीनं संधी देण्यात आलेली आहे की तुम्हाला वेगवेगळ्या उमेदवारासोबत आणि त्यांच्या आईवडिलांसोबत नाश्त्याला 2 वेळेला नाश्ता, 2 जेवणाचं, असं 4 वेळेला आयोजकाच्या वतीनं तुम्हाला संधी देण्यात आलेली आहे. या इव्हेंटला सबंध व्यापारी वर्ग, विविध क्षेत्रातले इंजिनियर, डॉक्टर्स, MS, MD, डिफेन्समधले, MPSCचे, UPSCचे, क्लास 1 अधिकारी, क्लास 2 अधिकारी, सरकारी नोकरदार, या सगळ्यांनी हजेरी लावली आणि हा इव्हेंट यशस्वी केला. आणि या इव्हेंटचं सर्व श्रेय मी माझ्या या आलेल्या सर्व इव्हेंट करता आलेल्या सर्व माझ्या समाज बांधवांना देऊ इच्छितो.
जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवा, जय बसवा. सांगली, सातारा, कोल्हापूर, विटा या शहरातील आम्ही पश्चिम महाराष्ट्र लिंगायत वधूवर ग्रुप चालक मोफत सेवा देत आहे आणि त्या माध्यमातून आम्ही दयानंद पाटलांचं ह्या घेतलेल्या कार्यक्रमासाठी आम्ही त्यांना शुभेच्छा देतोय आणि त्यांचं अभिनंदन सत्कार करतोय आणि हा कार्यक्रम त्यांनी यशस्वीरित्या चांगला पार पाडला. एकटे ते तितकं त्याला हे झालं पण त्यांनी त्यातून सुद्धा मॅनेज केलं सगळं. इतकं सुविधा उपलब्ध करून दिल्या आणि लोकांच्या गैरसोयीबद्दल म्हटलं तर थोडीफार गैरसोय झाली परंतु लोकांनी तसं सहकार्य केलं. गैरसोय म्हणजे नेमकं काय झालं? झाली नेमकं म्हणजे काय झालं सांगा ना. थोडं काय लोकांना तुम्हीच म्हणता इकडे चांगला कार्यक्रम केला आणि दुसऱ्या शब्दात म्हणता गैरसोय झाली. असं काही म्हणजे नेमकं काय झालं, काय सांगू शकाल याबद्दल? काही लोक उशिरा आल्यामुळे त्यांची थोडीशी गैरसोय झाली पण एकंदरीत कार्यक्रम चांगला झाला. पण ज्यांची गैरसोय झाली त्यांना आम्ही सांगू इच्छितो की आपण सहकार्य करणं हे आवश्यकच आहे. अशा बाबतीत काही ठिकाणी असं होतं पण तरी आपण समजून घेऊन चाललं पाहिजे हे आम्हाला ह्या माध्यमातून सांगायचं आहे. ओके. हां, सर्वप्रथम महाराष्ट्रातील हे क्रमांक 2चं लिंगायत धर्मातील जवळपास 360 जाती समाविष्ट असलेला लिंगायत धर्मातील VIP इव्हेंट, मॅरेज इव्हेंट या ठिकाणी लातूरमध्ये आज संपन्न होत आहे. बैलत पाटील साहेबांनी म्हटल्या पद्धतीनं दयानंद पाटील साहेब आमचे जुने सहकारी, 1996 पासून आम्ही त्यांच्यासोबत काम केलेले सहकारी. मला जेव्हा कळालं त्यांनी हा इव्हेंट या ठिकाणी साजरा केला त्या इव्हेंटला शुभेच्छा देण्यासाठी मी मुरुडून इंजिनियर शिवलिंग चौधरी या ठिकाणी आलेलो आहेत आणि मला चांगलं वाटलं की VIP समाजामधले जे VIP उच्चवर्णीय लोक आहेत, जे इंजिनियर्स आहेत, डॉक्टर्स आहेत, प्राध्यापक आहेत, वकील आहेत, जज आहेत, भारतातील जवळपास 6 ते 7 स्टेटवरून देशाच्या आर्थिक राजधानीमधून या ठिकाणी माणसं आलेली आहेत आणि ह्या कार्यक्रमातून जे विवाह जुळले जाणार आहेत एक चांगले विवाह जुळले जाणार आहेत आणि म्हणून मी दयानंद पाटलाला शुभेच्छा देतो आणि पूर्ण लिंगायत समाजाला एक आव्हान करतो की अशा इव्हेंटमध्ये जर आपण आलात तर आपला वेळ वाचेल, आपली एनर्जी वाचेल, आपला पैसा वाचेल आणि योग्य जोडीदार आपल्याला आयुष्यात मिळेल. कारण लग्न फक्त मुलामुलीचं नसतं, 2 कुटुंबाचा विवाह असतो आणि 2 कुटुंबाचा विवाह जर योग्य झाला तर पूर्ण आयुष्य योग्य पद्धतीनं संसाराची वाटचाल चालत होते. परत एकदा मी दयानंद पाटलाला शुभेच्छा देतो. एक चांगलं सामाजिक कार्य दयानंद पाटील आमच्या मित्र ह्या ठिकाणी करतात. दयानंद पाटलांनी असंच पुढे चांगलं कार्य पूर्ण महाराष्ट्रभर करावं आणि हे इव्हेंट फक्त 2च न होता पूर्ण महाराष्ट्रातील सर्व भागामध्ये सर्व कमिशनर लेवलला, विभागीय लेवलला, त्यासोबत इतर प्रांतात देखील करावं जेणेकरून लोकांना ते सोयीस्कर होईल. परत एकदा पाटलांना शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी माझं मनोगत संपवतो. नमस्कार, धन्यवाद. मी नांदेड जिल्ह्यातून विश्वनाथ शामराव खेडकर, पोलीस सब इन्स्पेक्टर नांदेड, हे आज ह्या लातूर येथे मेळाव्याकामी आलो. दयानंद पाटलानं अतिशय उत्कृष्ट असा समाजाकरता मेळावा घेतलेला आहे आणि या मेळाव्यामध्ये आलेले प्रत्येक नागरिक हा अतिशय आनंदी झालेला आहे. त्यांनी जेवणाची, नाश्त्याची, बसण्याची सगळी सोय अतिशय सुंदररित्या पार पाडलेली आहे. भविष्यामध्ये असेच कार्य दयानंद पाटलाने करावे आणि समाजासाठी एकवटून कार्य करावं अशी आमची सर्वांची अपेक्षा आहे. नांदेड जिल्ह्याच्या वतीनं मी त्यांचे आभार मानतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आजचा जो लातूर शहरामध्ये जो VIP लिंगायत समाजाचा जो आवाज वाढवा जो इव्हेंट झालेला आहे, वधूवर परिचय मेळावा, मोठ्यानं बोला जरा, इतका सुंदर आणि छान झालेला आहे. अपूर्व आजपर्यंत असा कधीही लातूर शहरामध्ये हा कार्यक्रम झालेला नाही. याचे पूर्ण श्रेय श्री माननीय दयानंद पाटील साहेब यांना जाते आणि आम्ही त्यांना धन्यवाद देतो. कारण एका छताखाली एका ठिकाणी कमीत कमी 200पेक्षा जास्त लोकांना, जास्त मुलींना एकत्र करून जो काही कार्यक्रम केलेला आहे त्याबद्दल मी त्यांना मनापासून धन्यवाद देतो. मी प्राध्यापक SS पाटील उदगीरून आलो.
सध्या सर्वात मोठं काम जर कुटुंबाचं कुठलं असेल तर लग्न जमवणे हे आहे, परंतु याबाबतचं कुटुंबकर्त्याचं महत्त्वाचं काम आमचे लिंगायत समाजाचे नेते समोर बघा समाजसेवक दयानंद पाटील यांनी हाती घेतलेला आहे. हा एक आगळा वेगळा उपक्रम दयानंद पाटील लातूरमध्ये घेत आहेत. ते फार मोठं आहे. लिंगायत समाजाचं लातूरमध्ये पूर्ण जगातून संपर्क साधून समाजाच्या वधूवरांना त्यांच्या पालकांना एकत्र आणलं. अतिशय आखीव रेखीव असं नियोजन केलं. राहण्याची व्यवस्था चांगली होती, जेवण चांगलं दिलं. मूळ म्हणजे हा जो मेळावा असतो वधूवरांचा हा 1 दिवसाचा असतो, परंतु दयानंद पाटलांनी सतत 2 दिवस ही सगळी माणसं एकत्र ठेवली. त्यामुळं वधूवरांच्या पालकांना, वधूवरांना, नियोजित वधूवरांना परिचय करून घेणं सोपं केलं. त्यासाठी मी दयानंद पाटलांना असेच कार्यक्रम घ्यावे यासाठी शुभेच्छा देतो, धन्यवाद देतो. ಬಸವಣ್ಣನ ಮೂರ್ತಿಯೇ ಜ್ಞಾನಕ್ಕೆ ಮೂಲ, ಬಸವಣ್ಣನ ಕೀರ್ತಿಯೇ ಜ್ಞಾನಕ್ಕೆ ಮೂಲ, ಬಸವ ಬಸವ ಎಂಬುದೇ ಮುಕ್ತಿ ಕಾಣ, कपिल सिद्ध मल्लिकार्जुन। सभी को नमस्कार। मैं पहली बार ऐसे वर और वधू परिचय के जो कार्यक्रम में पहली बार मैं लातूर आए हुई हूँ। मैं बिदर से आए, यहाँ आने के बाद मुझे ऐसा लग रहा है कि जो VIP इवेंट 2024 लिंगायत वधूवर परिचय लातूर का जो मैनेजमेंट कमेटी के जो कंसर्न है, जो लिंगायत कम्युनिटी के लिए जो कंसर्न है वो बहुत ही तारीफ लायक है। और दूसरी बात, क्यों मैं उनको अभिनंदन देना चाहती हूँ, क्योंकि ये समाज के बारे में अगर एक स्वस्थ समाज अगर होना है तो एक सुखी और खुशमिजाज संसार होना बहुत ज़रूरी है। तो यहाँ पर हर माँ बाप का जो आज परेशानी है टू फाइंड अ गुड गर्ल और अ गुड बॉय फॉर दियर फैमिली, तो वो सभी का एक समस्या है। वो समस्या एक प्लेटफॉर्म में कहते हैं मैरिजेस आर मेड इन हेवन, बट उसके लिए कुछ जरिया तो बनना ही है। मुझे लगता है ये लातूर का प्लेटफॉर्म बहुत ही अच्छा रहा। और दूसरी बात, यहाँ आने के बाद अपने अपने चॉइस पे आपको ज़्यादा ऑप्शंस मिल रही थी यहाँ पे। और दूसरी बात, मुझे ये लगा जो माँ बाप के साथ जो बच्चे आए हैं, ये बताता है कि हमारे हिंदुस्तान का जो परंपरा है, जो पेरेंट्स को मानकर शादी अपने पेरेंट्स को रिस्पेक्ट देते हुए जो आज उनके चॉइस पे जो कर रहे हैं, तो वो बहुत बड़ी बात है, बहुत अच्छी बात है। अदरवाइज यू सी इन अब्रॉड वेस्टर्न कल्चर पे जो आज के नए युवा जो जा रहे हैं, दे फाइंड देयर ओन गर्ल एंड दे गेट इनटू मेनी इश्यूज। बट यहाँ पे देखने के बाद हमारे फैमिली वैल्यूज़ बहुत हाई है ऐसा लग रहा है। तो बहुत ही शुभकामनाएं इस कार्यक्रम के लिए। एंड इट्स 100% सक्सेसफुल दिस प्रोग्राम बिकॉज द होल फंक्शन हॉल वाज फुली क्राउडेड एंड दैट्स द बिगेस्ट सक्सेस आई गेस। एंड वी वर ऑल वेल ट्रीटेड। काफ़ी हमारी what they say hospitality was provided to us, so thank you so much।